नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव सुभाष साळुंके सर. मी एका शेजारच्याच गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम करतो. आणि काम करत असताना माझी जी काय शेती आहे, त्या शेतीमध्ये सन्माननीय मानेसाहेब, संग्राम मानेसाहेब आमच्या शेजारच्याच गावचे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग, अतिशय सुंदर अशी बाग आलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. या बागेमध्ये ह्याच्या अगोदर मी 1-2 वर्ष जेव्हा मानेसाहेबांचा आणि माझा परिचय नव्हता, त्यावेळेस मी खूप कष्ट घेत होतो. कष्ट तर सगळ्याच शेतकरी घेतात. मी कष्ट करत होतो, पण पाहिजे तसा रिझल्ट मला येत नव्हता. कारण मी कुठला तरी एखादा YouTubeचा व्हिडिओ बघायचो किंवा हे करायचो, त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट करायचो. मात्र जेव्हा मानेसाहेबांची आणि माझी भेट झाली किंवा मग आमची चर्चा झाली, तेव्हा मी म्हटलं की मानेसाहेबांचा एकदा रिझल्ट बघावा. आणि गेली 3 वर्ष झालं संग्राम मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट अशी माझी बाग आहे. तर सध्या माझी ही जी आता तुम्ही बघताय, ही 5 एकराची बाग आहे आणि ह्या बागेमध्ये अंतर आहे 15x15. म्हणजे 2 ओळीतील अंतर 15 फूट आणि 2 झाडातील अंतर सुद्धा 15 फूट. या जुन्या पद्धतीने केलेलं आहे. तर गेल्या वर्षी साधारणपणे या माझ्या बागेतून 25 टन माल निघाला. तो माल म्हणजे संग्राम माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. जेव्हा माने साहेबांची माझी भेट व्हायच्या अगोदर माझी बागेची अशी कंडिशन होती, की बाग मला फेल गेल्यासारखी वाटत होती. आणि अक्षरशः मी रडकुंडीला आलो होतो. कारण एवढा मोठा खर्च करायचा, खर्चाचा किंवा पैशाचा विषय नसतो. जेव्हा शेतकरी कष्ट करून जर त्याला अपेक्षेप्रमाणे जर नाही यश मिळालं, तर ते त्याला खूप वाईट वाटतं. मात्र मानेसाहेब आले आणि मानेसाहेबांनी आमच्या बागेची कंडिशन बघितली. तेव्हा मानेसाहेब म्हणले, "सर तुम्ही काळजी करू नका. अतिशय चांगला रिझल्ट काढून देतो." आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे मला तर ते जादूगर वाटले. मी मानेसाहेबांना बोललो सुद्धा, "सर तुम्ही खरंच जादूगार आहात." कारण माझी जी बाग फेल गेलेली होती, त्या फेल गेलेल्या बागेला सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं सेटिंग करून दिलं आणि अपेक्षेपेक्षा पण जास्त त्यांनी रिझल्ट काढून दिले. त्याचप्रमाणे मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक 3 एकराची नवीन मी लागवड केलेली आहे. ती सुद्धा अतिशय सुंदर झाडं आहेत. मात्र मला सांगायचं म्हणजे त्यामध्ये कुठला मार्केटिंगचा वगैरे विषय नाही. तर मी जो शेतकरी आहे, तो मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेतकऱ्यांना शेअर करतोय. कारण का, ह्याच्या अगोदर मानेसाहेबांचा आणि माझा संपर्क येण्या अगोदर मी माझ्या बागेसाठी कुठल्यातरी एखाद्या कृषी दुकानदाराकडे जायचो आणि त्यांना सांगायचो माझ्या बागेमध्ये अशी कंडिशन आहे. तर ते कृषी दुकानदार त्यांना ज्या औषधामध्ये मार्जिन आहे, अशी औषधं शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये मारतात आणि सांगतात ह्याचा चांगला रिझल्ट येतो. आणि आपलं काय झालेलं असतं शेतकऱ्यांचं, आपण कष्ट केलेलं असतंय, खर्च केलेला असतोय. त्यामुळं आपण काय करतोय, त्यांनी सांगितलेल्या त्या कृषी दुकानदाराच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून ते सांगतील ती औषधं घेतो आपण आणि चुकीच्या पद्धतीनं बऱ्याच वेळा होतं. मात्र ज्यावेळेस मानेसाहेबांनी मला सांगितलं, की आमची बाग बघून ह्या कंडिशनला कुठली औषधं घ्यावी लागतात. त्यावेळेस अक्षरशः माझी बाग 2 वर्षापूर्वी तर अक्षरशः पहिल्यांदा मानेसाहेबांची माझी भेट झाली त्यावेळेस ती फेल गेलेली बाग होती. कारण फ्लॉवरिंग भरपूर झालं होतं, मोहर निघाला होता. मात्र पूर्ण मोहर काळा पडून गळून पडायच्या अवस्थेत होता. पण मानेसाहेब आले आणि त्यांनी मला सांगितलं, "सर काळजी करू नका. अतिशय चांगलं तुम्हाला सेटिंग करून देतो." त्यावेळेस ते मानेसाहेबांनी जी काही औषधं सांगितली, त्यानंतर त्यांनी जे काही सुचवलं, मार्गदर्शन केलं, त्यांच्या गाईडन्सनुसार अतिशय उत्कृष्ट आणि ही जी बाग दिसते, ते अक्षरशः खाली असं म्हणजे आंबे टेकलेले होते. अशा पद्धतीनं 25 ते 27 टनाचं ॲव्हरेज पडलं मला एवढ्या बागेमध्ये. सर काय वाटतंय मोठ्या प्रमाणामध्ये बागा भरपूर झाल्यात आणि बरेच शेतकरी आता घाबरतात, की मार्केट राहील का नाही? काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज जास्त काढणं किंवा उत्पादन येणं किंवा रेट मिळणं, याच्यामध्ये थोडंसं आपल्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करा. रेट हा असा विषय असतो, की बऱ्याच वेळा म्हटलं जातं, की आता ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या गावामध्ये, माझं गाव एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर हे आमच्या गावामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही बाग लावली, त्यावेळेस गावामध्ये सुद्धा खूप कमी बागा होत्या. मात्र नंतर जसजसे आंब्याचं क्षेत्र वाढत गेलं, अतिशय आता तुमचं म्हणणं सर बरोबर आहे, की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की आंबा भरपूर लागवड झाली आहे. तरीसुद्धा मला एक सांगायचं आहे, की आंबा हा फळांचा राजा आहे. आणि इतर जी पिकं असतात ती समजा आपण डाळिंब घ्या, पेरू घ्या किंवा चिकू, ही जी पिकं आहेत, ही वर्षभर चालणारी पिकं आहेत. आंबा मात्र हे असं पीक आहे, की वर्षातून एकदाच येतं. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आंबा घेणार आहे, खाणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर विचार केला, तुम्ही दराची काळजी करायची काही गरज नाही. कारण भारत देशातून आंबा एवढा एक्सपोर्ट होतोय, की अगदी म्हणजे बाहेरचे जे एक्सपोर्टर आहेत, त्या एक्सपोर्टरची मागणी सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही. एवढी मागणी आहे बाहेरच्या देशामध्ये. त्यामुळे आंब्याला रेट 100% चांगला मिळणार आहे. आणि का नाही?
पण शेतकऱ्यानं एका एकरामध्ये सुरुवातीला 2 ते 5 लाख रुपये उत्पादन जर मिळत असेल तर त्यांनी बल्कमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन बागेचं वाढवायचं आहे. तर आपल्याला कमी रेट जरी मिळाला, कमी भाव जरी मिळाला Average तर पडलं तो पाहिजे. ॲव्हरेजमध्ये आपल्याला ते Average. मार्जिनमध्ये बसून जाईल. त्यामुळं काही टेन्शन न घेता ज्या शेतकऱ्याने बागा लावल्यात त्यांनी त्याची चांगली काळजी जर घेतली तर पुढील प्रमाणे त्यांना व्यवस्थितरित्या जर त्यांनी जर बागेचं काळजी घेतली तर त्यांना चांगलं उत्पादन येईल. सर आपण नंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये अजून एखादा व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. धन्यवाद.